या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय 22 मे रोजी सुनावणी। सोलापूर हद्दवाढ भागातील गुंठेवारी मालमत्ता नियमितीकरण प्रक्रियेला वेग देण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून सुनावणी दरम्यान मूळ मालक गैरहजर राहिल्यास संबंधित जागेवर प्रत्यक्ष कब्जा असलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली। राज्य शासनाने हद्दवाढ भागातील गुंठेवारी मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महापालिकेकडून विविध भागांमध्ये 16 विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 2983 नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे। या पार्श्वभूमीवर 21 मे रोजी महापालिकेत नगरसेवक व लोकप्रतिनिधींसाठी विशेष मार्गदर्शन व सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे। त्यानंतर 22 मे रोजी मूळ मालक व सध्याचे कब्जेदार यांची संयुक्त सुनावणी घेण्यात येणार आहे। महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की ज्या प्रकरणांमध्ये मूळ मालक सुनावणीस उपस्थित राहून ना हरकत प्रमाणपत्र याने NOC देतील त्या प्रकरणांना पुढील प्रक्रियेसाठी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जाईल। मात्र सूचना देऊनही मूळ मालक सुनावणीस गैरहजर राहिल्यास त्यांची नाहरकत गृहीत धरली जाईल। अशा वेळी कब्जेदाराकडील कागदपत्रे, पुरावे आणि प्रत्यक्ष ताब्याची शहानिशा करून त्यांच्या नावावर जागेची नोंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल। या प्रक्रियेत मूळ मालकांना सुनावणीस उपस्थित करण्याची जबाबदारी संबंधित नगरसेवकांवर सोपवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी नागरिकांपर्यंत पोहोचून मालमत्ता नियमितीकरण प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले। गुंठेवारी धारकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्ता नियमितीकरण प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।